इसवी सन 1660 पन्हाळ्याचा बेडा, बाहेर 40,000ची आदिलशाही फौज आणि आत शिवाजी महाराज. 5 महिने उलटले, अन्नाचा साठा संपला, रसद तुटली. शरण जाणे किंवा मरणे हे दोनच पर्याय होते, पण त्याने तिसराच मार्ग निवडला, अशक्य प्राय सुटका. अफजल खानाच्या वधानंतर आदिलशहा हादरली होती. बदला घेण्यासाठी त्यांनी आपला खूप सरदार निवडला होता, सिद्दी जोहर. सिद्दी जोहरने पन्हाळ्याला असा वेढा घातला की मुंगीलाही आत प्रवेश करता येणार नाही. तो अत्यंत शिस्तबद्ध होता. महाराजांना वाटले होते पावसाळा सुरू झाल्यावर वेढा ढिल्ला पडेल, पण जोहर हटला नाही. त्याने पावसाळ्यातही आपल्या सेनेला छावण्या बांधून दिल्या होत्या. तो महाराजांना जिवंत किंवा मृत पकडणारच होता. किल्ल्यावर अन्न आणि दारुगोळा वेगाने संपत होता. सैनिकांचे चेहरे पडले गेले होते. शिवाजी आता स्वतःहून बाहेर येईल किंवा भुकेने आतच मरेल. सिद्धीचा आत्मविश्वास वाढला गेला होता. त्याला वाटलं शिकार आता जाळ्यात अडकली आहे. पण महाराजांच्या डोळ्यात वेगळंच युद्ध सुरू होतं. ताकदीने जिंकता येत नसेल तर बुद्धीने लढावं लागतं. महाराजांचा गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांनी रात्रीच्या अंधारात धोकादायक आणि गुप्त वाट शोधून काढली, जी विशाळगडाकडे जाणारी होती. पण 65 किमीचा हा प्रवास अत्यंत धोकादायक होता. पण मुख्य प्रश्न असा होता की 40,000च्या फौजेच्या डोळ्यात माती घालून महाराज सुटणार कसे? महाराजांनी ऐकलं, शिवा काशीद हुबेहूब माझ्यासारखा दिसतो. महाराजांनी विचारलं, शिवा, आम्ही ऐकलंय की तू हुबेहूब आमच्यासारखा दिसतो. शिवाने ओळखलं. तो म्हणाला, वय महाराज, मी जाऊ का मग सिद्धीच्या भेटीला? महाराजांना माहित होतं सिद्धीच्या भेटीला गेल्यानंतर मरण निश्चित आहे. पण शिवा हसून म्हणाला, महाराज, मातीसाठी आणि राजासाठी मरण हे पुण्याचं काम आहे. आमचं पुण्य आमच्याकडून हिरावून घेऊ नका. मी जातो महाराज सिद्धीच्या भेटीला. 2 पालख्या तयार केल्या, एक बनावटी पालखी आणि दुसरी मुख्य पालखी. बनावटी पालखी मुख्य रस्त्याने जाईल आणि जी खरी पालखी आहे ती गुप्त रस्त्याने विशाळगडाकडे कूच करणार होती. महाराजांसोबत फक्त 600 निवडक मावळे आणि बाजी प्रभू देशपांडे. हीच ती वेळ होती. 13 जुलै 1660. आषाढ महिना, असा पाऊस की समोरचा माणूसही दिसत नव्हता. शिवा काशीदजी राजदिंडी पालखी मुख्य दरवाजाने बाहेर पडला. शत्रूचं लक्ष वेधण्यासाठी आणि खरी पालखी महाराजांना गुप्त रस्त्याने विशाळगडाकडे घेऊन जाण्यासाठी निघाली होती. शिवा भाग रहा, ही बातमी वाऱ्यासारखी जोहरच्या छावणीत पसरली. सिद्धी जोहर आपली चपळ घोडदळ घेऊन बनावटी पालखीच्या मागे धावला आणि त्याच वेळी बाजी प्रभू आणि छत्रपती शिवाजी महाराज काळोख्या अंधारात गायब झाले. काही तासातच जोहरने शिवा काशीदच्या पालखीचा गाठलं. त्यांना वाटलं युद्ध संपलं, पण तेव्हा सिद्धी जोहरला समजलं की हा शिवा काशीद आहे, शिवाजी महाराज नव्हे. तेव्हा संतापाने बेभान झालेल्या सिद्धी जोहरने शिवा काशीदला जागीच ठार मारलं. शिवा हसत हसत मरण पावला. इकडे महाराजांचा वेग पावसाने मंदावला गेला होता. आपली फसवणूक झाली हे कळताच सिद्धी जोहर 40,000ची फौज घेऊन खऱ्या वाटेने निघाला होता. महाराजांना हा 65 किमीचा प्रवास सुखाचा नव्हता. पहाटेच्या सुमारास बातमी आली, गनिम वेगाने जवळ येतोय आणि समोर होती गोडकिंड, एक खोल दरी, मृत्यूचा सापळा. शत्रू काही अंतरावर होता. जर ते या खिंडीत अडकले असते तर सर्व नाश निश्चित होता. तेव्हा बाजीप्रभूंनी निर्णय घेतला. त्यांनी महाराजांना थांबवलं आणि महाराजांना सांगितलं, महाराज, तुम्ही गडावर जा. तोफांचा आवाज येईपर्यंत एकही गनीम ही खिंड पार करणार नाही. जड अंतराने निम्म्या फौजेसह महाराज विशाळगडाकडे निघाले. काही वेळातच मसुदीची फौज घोडखिंडीत येऊन थडकली. 40,000 विरुद्ध 300 घनघोर युद्ध सुरू झाले. पण भूगोलानं मात्र साथ दिली.
खिंड इतकी अरुंद होती की शत्रूची संख्या कुचकामी ठरली. बाजीप्रभू 2-2 दानपट्टे घेऊन साक्षात मृत्यूसारखे फिरत होते. त्यांनी लाटावर लाटा पसरवल्या. दास मागून दास पडत होते, मावळे पडत होते, पण खिंड मात्र अभेद्य होती. तिकडे महाराज गडाच्या पायथ्याला पोहोचले, पण तिथेही वेढा होता. महाराजांनी तो वेढा तोडला. आणि तोफांचे आवाज झाले. धडाम धडाम. महाराज गडावर पोहोचले हे समजलं. मग बाजीप्रभूंनी हसत हसत मृत्यू स्वीकारला. सिद्धीने खिंड पार केली, पण महाराज निसटले होते. घोडखिंड शांत झाली, पण महाराजांच्या डोळ्यात मात्र पाणी होते. कारण स्वराज्याला लाभलेले 2 हिरे आज त्यांनी गमावले होते. 300 मावळ्यांनी 4,500 फौजीला खिंडीत रोखलं. तब्बल 6 ते 8 तास. हे जगातील लष्करी इतिहासातील एक अद्भुत उदाहरण आहे. आदिलशाही फौज तशीच महागारी फिरली. मित्रो, ही घोडखिंड बाजीप्रभूंच्या वीरमरणानंतर पावनखिंड म्हणून ओळखली गेली. यावरून आपल्याला शिवाजी महाराजांची त्या काळची आज 300हून जास्त कालावधी झाला तरी त्याची रणनीती दिसून येते. ही कितीही अशक्यप्राय वाटणारा विजय असो, अशक्यप्राय वाटणारे लक्ष्य असो, हे अभेद्य करत असताना कधी कधी ताकदीपेक्षा युक्ती, वाद किंवा युक्ती लढवावी लागते. आणि या रणनीतीवर आज शिवाजी महाराजांनी लिलया पार केलं. यावरून सर्वात महत्वाची गोष्ट आपणास समजली. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं असणारं सूक्ष्म नियोजन. आपण पाहत आलोय की महाराजाच्या प्रत्येक गोष्टीचं नियोजन आपण प्रत्येक भागातून बघणार आहोत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा एकमेव बिगर निश्चयाचा विषय होऊन गेला. महाराष्ट्रात असणारे गनिमीसारखे राज्य करणारे लोक त्यांचा पर्दाफाश करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली सत्ता, प्रत्येकाला स्वराज्य नाव देऊन स्वतःची सत्ता निर्माण करून दिली. धन्यवाद.